धर्मवीर संभाजी राजेला औरंगजेबाने असंच मारलं। धर्मासाठी बलिदान देणारा एक राजा छत्रपती शिवाजी राजेंचा सुपुत्र धर्मवीर संभाजी राजा। अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही जात मराठ्यांची, पहा चाळूनी पाणी आमच्या इतिहासाचे। कीर्तिवंत नीतिवंत न्यायवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, अशा छत्रपती शिवाजी राजेंचा सुपुत्र धर्मवीर संभाजी राजेला सुद्धा मरण यातना जिवंतपणी दिल्या, पण तरी सुद्धा हिंदू धर्म नाही सोडला। धर्मासाठी जगावं कसं हे शिकविलं आम्हाला छत्रपती संभाजी राजे, आणि धर्मासाठी मरावं कसं हे शिकविलं आम्हाला धर्मवीर संभाजी राजे। ऐका, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली इडी प्रीत। अरे लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतलो हाती। धर्मवीर संभाजी राजेंना संगमेश्वरावर कैद केलं इकलास खानानं, मुकरब खानानं। स्वतःची मेवणी फितूर झाली, प्रॉपर्टीसाठी आणि इस्टेटीसाठी, राज्य कारभारासाठी, जमिनीसाठी आणि जायदातीसाठी, दादा इनामासाठी वाद लागली। स्वतःच्या सख्या मेहुण्याने संभाजी राजेंना पकडून दिलं। अनेक जण स्वराज्यातली फितूर झाली आणि संगमेश्वरावर माझा शंभू राजा कैद झाला। दादा, हजारो हत्तीचं बळ असणारा राजा एका फितुरीमुळे कैद झाला। कित्येक साखळदंडाने त्याला बांधण्यात आलं, पायापासून तर डोक्यापर्यंत साखळदंड बांधली। अरे विदूषकाचा वेश परिधान केला, कित्येकाने मलमूत्र अंगावर टाकावं, चाबकाची फटकी द्यावी, उंटाच्या पाठीमागं त्याला बांधावं, कित्येकाने दगड मारावी, कित्येकाने थुकावं माझ्या राजावर। मरण यातना भोगल्या दादा, पण नाही धर्म बदलला, नाही धर्म सोडला। औरंगजेबाला सांगितलं होतं, औरंगजेबा रे सुद्धा तुझ्या पोटची पोरगी जरी मला पत्नी म्हणून दिली तरी सुद्धा मी माझा धर्म सोडणार नाही। बऱ्हाणपूरची अवस्था बघितल्यानंतर औरंगजेबाने डोक्यावरचा असणारा जिरे टोप जमिनीवर फेकून दिला। जोपर्यंत संभाजीला कैद करत नाही आणि मारत नाही तोपर्यंत हा टोप पुन्हा डोक्यावर घेणार नाही। संभाजीला कैद केलं दादा, बहादूर गडावर नेलं, मरण यातना दिल्या दादा, अंगावरची साल जिवंतपणे काढली, जिवंतपणे। अरे जो जिवंत असताना ज्याचा दावा होतोय, जो जिवंत असताना ज्याचा दशक्रिया विधी होतोय, जो जिवंत असताना त्याचं श्राद्ध घातल्या जातो, तो संभाजी राजा आहे। औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती संभाजी राजे निघाले, छत्रपती शिवाजी राजे निघाले। मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जत छत्रपती शिवाजी राजेंचं सोंग घेऊन तिथं बसलाय त्या तुरुंगात। हिरोजी फर्जत पाय चोपतोय आणि त्या मिठाईच्या पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी राजे संभाजी राजे बाहेर निघतात। दादा, औरंगजेबाला एवढंच माहितीये की शिवाजी राजेंसोबत 10-12 वर्षाचा एक बालक आहे, आणि ज्या ज्या वेळेला फरमान औरंगजेब सोडील याच्या नंतर की ज्या काफिल्यामध्ये, ज्या कबिल्यामध्ये ज्या लोकांसोबत 10 वर्षाचा असणार त्या ठिकाणी बाळ असेल तो छत्रपती शिवाजी राजा असं समजा, धर्मवीर संभाजी राजा असं समजा। म्हणून मथुरेकडे संभाजी राजाला पाठवलं, लक्षात ठेवा। आणि छत्रपती संभाजी शिवाजी राजे सुद्धा दादा उत्तर दिशेकडे गेले, बद्री केदारनाथ, आसाम प्रांत, नेपाळ प्रांत, दादा गंगासागर या दिशेनं महाराष्ट्रात आले, कर्नाटकातून। कारण की त्यांना माहिती होतं की औरंगजेब जरी शोध घ्यायचं म्हटलं तर सरळ महाराष्ट्राच्या दिशेनं शोध घेईल, पण विरुद्ध उलट्या दिशेनं शोध घेणार नाही, हे माहिती होतं संभाजीराजाला, छत्रपती शिवाजी राजाला। दादा, ज्या वेळेला राजगडावर छत्रपती शिवाजी राजे आले
आणि एकच बातमी पसरली, दादा खोटं बोलले, संभाजी मरण पावला. अरे जिवंतपणी ज्याची मरण असणारी त्या ठिकाणी सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली. संभाजी राजा मथुरेमध्ये थांबतोय तर इकडं त्याचा दशक्रिया विधी राजगडावर होतोय. जिवंतपणी पिंड तर्पण केल्या जातंय. जिवंतपणे त्या ठिकाणी दादा श्राद्ध क्रियाकर्म केल्या जातंय. 12 वर्षाचा संभाजी राजा हो, तो का मृत्यूला भिल? अरे जिवंतपणे ज्याचा सगळाच विधी झाला, पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. अंगावरची साल्टी काढली हो, मरण यातना जिवंतपणे. अरे नुसती साल्टी काढली नाही तर नखाची बोट पकडीने उपसली जिवंतपणे. संबंध शरीराची साल काढली तर अंगावर मिठाचं पाणी तिखटाचं पाणी टाकावं, काय आगा होत असेल, पण तरी सुद्धा मुखामध्ये नामस्मरणे जगदम. छावा चित्रपट रिलीज झाला. हिंदू असताल तर निदान एकदा तरी बघा तो चित्रपट, कळेल कळेल काय यातना भोगल्या माझ्या राजाने. दादा एवढ्या भयंकर यातना एखाद्या पश्वाधिकाला सुद्धा या भूतलावर कधी मिळाल्या नसतील, एखाद्या प्राण्याला सुद्धा मिळाल्या नसतील. एवढ्या यातना औरंगजेबाने, त्या क्रूर कर्मा औरंगजेबाने माझ्या संभाजी राजाला दिल्या. पण तरी सुद्धा चेहऱ्यावर हास्य कायमच होतं. भिला नाही तो. इथे मृत्यू ओशाळला. नाटक ऐका, बघा ते. नाही भिला त्या मृत्यूला. सामोरा गेला हसत मुखाने. का? अरे हिंदूची औलाद आहे. छत्रपती संभाजी राजेंचं असणारं त्या ठिकाणी वाक्य होतं, अरे या रक्तामध्ये, या धमन्यामध्ये रक्त वाहतंय ते राजमाता जिजाऊ महासाहेबांचं, अरे रक्त वाहतंय ते शहाजी राजांचं, अरे रक्त वाहतंय त्या असणाऱ्या माझ्या शिवाजी राजांचं, सईबाईचं. नाही भिणार मृत्यूला, नाही भिणार. डोळ्याला पाणी सुद्धा नव्हतं, पाणी नव्हतं, पण फक्त औरंगजेबाकडे बघावं आणि हसत मुखाने मृत्यूला स्वीकारावं. दादा ज्या डोळ्याने औरंगजेबाकडे असणारा तो संभाजी राजा बघत होता, त्या डोळ्यात गरम सळया घालण्यात आल्या, पण नाही रडला माझा संभाजी राजा, नाही रडला. दादा जननी जनेस भक्त जन या भक्ताता या शूर, नाही तो जननी मांज भली क्या खोवेगा. आईनं जन्म द्यावा भक्ताला, आईनं जन्म द्यावा शुराला, आणि आईनं जन्म द्यावा दात्याला. अरे जिजाऊंच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत वाढलेलं बाळ म्हणजे छत्रपती संभाजी राजा. शेवटी शरीराचे तुकडे तुकडे केले जिवंतपणी. ऐका, तुकडे केले, तुकडे. वढू बुद्रुक तुळापूर, जिथं 2-3 नद्यांचा संगम होतोय, त्या संगमावर त्या देहाला आणण्यात आलं, तिथं फेकून देण्यात आलं. अरे हिंदूच्या धर्माला, हिंदूंच्या सणाला कलंक लावला औरंगजेबाने. आणि गुढी पाडव्याच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, आदल्या दिवशी माझ्या छत्रपती संभाजी राजेंची प्राण ज्योत मालवली. पण तरी सुद्धा हसत मुखाने मृत्यूला स्वीकारणारा एकच राजा या भूतलावर झाला. त्या राजांचं नाव छत्रपती संभाजी राजा.